हॅलो, नमस्कार मंडळी. मी अनिता. तुम्हाला पण अशीच मऊसर, जाळीदार, टम्म फुगलेली इडली बनवायची आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी आपल्याला पीठ भिजवणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे मी 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि दोन्ही पण जिन्नस आपल्याला सेपरेट भांड्यामध्ये भिजत ठेवायचं. तर 5 ते 6 तासच आपल्याला भिजत ठेवायचं आहे. नंतर आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. त्याआधी इथे मी 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजत घालणार आहे. आणि डाळ आणि तांदूळ आधी बारीक करून घ्यायचं. मग पोहेसुद्धा बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं रवाळच ठेवायचं आणि बारीक करताना जी भिजत घातलेलं पाणी होतं तेच वापरायचं आहे आपल्याला. आणि हे सगळं बॅटर आपल्याला एकाच मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं. नंतर झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं किंवा 8 ते 10 तास ठेवू शकता. उबदार ठिकाणीच ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होतं. तर खूप छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे. ते पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. जेवढं लागणार आहे तेवढंच काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मीडियम कन्सिस्टन्सी करून घ्यायची. जास्त पातळ नाही किंवा घट्टही नाही करायचं. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा सोडासुद्धा टाकून मिक्स करायचं आणि लगेचच इडली बनवायला घ्यायची. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडली पात्राला थोडं तेल लावून घ्यायचं आणि बॅटर घालून हाय फ्लेमवरती 10 मिनिट ठेवायचं. तर 10 मिनिटांनी आपली इडली बनवून तयार आहे. तर तुम्हीसुद्धा बनवा.